नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. वॅगनार आणि एसटी बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू. मृतांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील दोघांचा तर मिरज येथील एकाचा समावेश. माढ्यात भाजपकडून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर. शिवसेनेचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. मी अजिबात नाराज नाही, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार, खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचे प्रतिपादन. कार्यकर्त्यांची भूमिका हाच माझा अंतिम निर्णय, कल्याणराव काळे यांची माहिती. सेना की भाजप ठरवण्याचा पूर्ण अधिकार कार्यकर्ते बैठकीत घेणार. आणि मरवडे येथील टोल नाक्याची जागा बदलण्याची मागणी. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. ओव्हरटेक करण्याच्या नादात वॅगनारने एसटी बसला समोरून जोराची धडक दिली. या भीषण धडकेत वॅगनार मधील दोघे जण जागीच ठार तर एक जण उपचारादरम्यान मयत झाला. हा भीषण अपघात 29 मार्च रोजी सांगोला मिरज रोडवरील सावली हॉटेल समोर झाला. सदा लक्ष्मण मोठे, वय वर्ष 46, राहणार नंदेश्वर, तालुका मंगळवेढा. सुखदेव गोविंद नरळे, वय वर्ष 42, राहणार मिरज. दत्तात्रय कोंडिबा सप्ताळे, राहणार रड्डे, तालुका मंगळवेढा अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यातील रड्डे व नंदेश्वर गावात शोककळा पसरली आहे. दत्तात्रय सप्ताळे राहणार रड्डे यांनी सांगोल्यात प्लॉट घेतला होता. त्या प्लॉटची विक्री करण्यासाठी ते काल सांगोल्यात आले होते. MH02 AY 4535 या क्रमांकाच्या वॅगनर मधून सदरचा प्लॉट बघून सदा लक्ष्मण मोठे, सुखदेव गोविंद नरळे व दत्तात्रय कोंडिबा सप्ताळे हे सांगोल्याकडे निघाले होते. तर सांगोला आगाराची MH40N 8356 या क्रमांकाची एसटी बस कोंबडवाडीकडे निघाली होती. यावेळी भरधा वेगाने येणाऱ्या वॅगनरने एसटी बसला समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात वॅगनर मधील सदा लक्ष्मण मोठे, वय 46, राहणार नंदेश्वर, तालुका मंगळवेढा व सुखदेव गोविंद नरळे, वय 42, राहणार गणेश कॉलनी मिरज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय कोंडिबा सप्ताळे राहणार रड्डे हे गंभीर जखमी झाले. यावेळी अपघातग्रस्त गाडीतील जखमी दत्तात्रय यांना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. परंतु गंभीर जखमी झाले असल्याने वाटेतच दत्तात्रय सप्ताळे यांचा मृत्यू झाला. या अपघातात एसटी बसमधील प्रवासी इंद्राबाई मारुती गायकवाड, वय 85, राहणार कोळा या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांची मुलगी सुनीता श्रीकांत ननवरे, राहणार वाडेगाव यांच्याकडे आल्या होत्या. मुलीला भेटून गावाकडे परत जात असताना प्रवास करीत असलेल्या एसटी बसला अपघात झाल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघातात वॅगनारचे 70,000चे तर एसटी बसचे 40,000चे असे मिळून 1,10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एसटी बस चालक नंदकुमार गोडसे यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. माढ्यात भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटला असून फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची माढ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे. माढ्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये राजकीय नाट्य सुरू होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, रोहन देशमुख यांची नावे चर्चेत होती. परंतु भाजपच्या काल जाहीर झालेल्या यादीत फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले. आता माढ्यात राष्ट्रवादीची संजय मामा शिंदे आणि भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्याची जागा प्रतिष्ठेची केल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाच्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने
एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आला आहे। आमदार तानाजी सावंत यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आल्यामुळे माढा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे वृत्त समजताच शिवसेना पंढरपूर विभाग पदाधिकाऱ्यांच्या वतीने बैठक घेऊन या गंभीर प्रकरणाचा पत्रक काढून निषेध केला आहे। यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी अतिशय शिस्तबद्ध व ठोस पावले उचलली आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत होत आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेस मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे जिल्हा शिवसेनेचे बलस्थान असलेल्या आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे। दहशतीच्या बळावर जिल्ह्याच्या राजकारणातून आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या काही प्रवृत्ती सातत्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात वावरताना दिसून येत आहेत। त्यामुळे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रवृत्ती मागील खरा सूत्रधार कोण आहे याचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांना ईमेल पाठवून केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी यावेळेस मला भाजपची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी अजिबात नाराज नाही। माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर प्रेम असून त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना केले। ॲडव्होकेट शरद बनसोडे म्हणाले, भाजपाने आपणास 2009 साली उमेदवारी दिली होती। या निवडणुकीत पराभव झाला तरी पक्षाने पुन्हा 2014 मध्ये मला उमेदवारी दिली। त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी निवडून आलो व खासदार झालो, हे मी कदापि विसरणार नाही। भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रसार माध्यमात उलटसुलट बातम्या आल्या, परंतु मी भाजपा सोडून कुठेही जाणार नाही। गेल्या 5 वर्षात आपण खासदार म्हणून काम करीत असताना सर्व खासदार निधी वापरला आहेच। याशिवाय अनेक गोरगरीब रुग्णांना आरोग्य योजनेतून करोडो रुपयांची मदत केली आहे। 5 वर्षात आपण कुठेही दलाली केली नाही, भ्रष्टाचाराला डाग नाही। कोणीही आपल्याकडे भ्रष्टाचारावर बोट करू शकणार नाही। लोकसभा उमेदवारी देण्यासाठी सर्वे करण्यात आला, त्यात आपणास 52% पसंती मिळाली आहे। उमेदवारी जरी मिळाली नसली तरी आपल्या बाजूने 80% लोकांची पसंती होती। त्यामुळे मी अजिबात नाराज नाही। लोकसभेची निवडणूक ही देशाच्या प्रश्नासाठी असते। देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करावयाचे असते। त्यामुळे मतदारांनी जातीवर मतदान करू नये। भाजपमध्ये 2 गट कार्यरत आहेत। आपण आपला स्वतःचा गट तयार केला नाही, तसेच गटबाजीला खतपाणी घातले नाही, याचा आपल्याला पश्चाताप होत आहे। आपण आपल्या खासदार निधी पूर्णपणे वापरला आहे। गेल्या 5 वर्षात आपण 700हून अधिक कामांना निधी दिला आहे। सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। सुमारे 25 कोटी रुपयांची कामे आपण आपल्या खासदार निधीतून केली आहेत। त्यामुळे सर्व खासदार निधी आपण वापरला असल्याचे खासदार बनसोडे यांनी यावेळी सांगितले। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर पदाधिकारी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी सोडून युतीकडे वळत असल्याचे दिसत आहे। अशातच पंढरपूर तालुक्याचे विठ्ठल परिवाराचे नेते आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याबाबत चेअरमन कल्याणराव काळे यांना विचारले असता लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो माझा अंतिम निर्णय असेल अशी प्रतिक्रिया कल्याणराव काळे यांनी दिली आहे। या होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कोणता पक्ष निवडायचा हा निर्णयही कार्यकर्ते यांच्यावरच अवलंबून असल्याचे काळे यांनी सांगितले आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा संघासाठी 42 गावांचा तर सांगोला मतदार विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या 15 गावांचा समावेश आहे। या परिसरामध्ये कल्याणराव काळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून 9 उमेदवार असूनही आमदार बबनदादा शिंदे यांना चांगली टक्कर दिली होती। त्यावेळी 62,000 पेक्षा जास्त मतदान घेतले होते। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना माढा तालुक्यामध्येही आमदार बबनदादा शिंदे यांना सक्षम विरोधी उमेदवार म्हणून तेथील मतदार कल्याणराव काळे यांच्याकडे पाहत आहेत। त्यामुळे या परिसरातील जनतेच्या रेट्यामुळे कल्याणराव काळे यांनी काँग्रेस आघाडीमध्ये न राहता भविष्यात राजकीय वाटचालीसाठी आपल्या नेत्यांनी पक्ष बदल करणे गरजेचे आहे अशी कार्यकर्त्यांमधून मागणी जोर धरू लागली आहे। तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहावयास मिळू लागल्यामुळे कल्याणराव काळे यांनी आघाडीमध्ये थंड राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळत आहे। मरवडे नजीक असलेल्या जुन्या टोल नाक्याच्या ठिकाणीच आता नव्याने मोठ्या स्वरूपात टोल नाक्याचा घाट घातला जात आहे। हा टोल नाका उभा केल्यास
मरोडेकरांना व परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने टोल नाक्याची जागा बदलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात नियोजित टोल नाक्याची जागा न बदलल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा टोल हटाव कृती समितीने दिला आहे। टेंभुर्णी पंढरपूर विजापूर महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। सध्या मरोड येथील काम करण्यात येत आहे। मरोड येथील जुन्या टोल नाक्याच्या ठिकाणीच आता नव्याने मोठ्या स्वरूपात टोल नाका उभारण्यात येणार आहे। हे समजताच या रस्त्याचे काम बंद पाडण्यात आले। तीर्थक्षेत्र असलेले मरोड हे गाव 35 गावांची बाजारपेठ आहे। त्यामुळे भाविक व नागरिकांची या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते। नियोजित टोल नाका गावाच्या जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, टोमके, मुजावर, जाधव, इनामदार, काकेकर या वस्ती परिसरात गावठाणातच येतो। गावठाणात टोल नाका झाल्यास नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असून अपघाताच्या प्रमाणातही वाढ होणार आहे। टोल नाका मरोडे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर करण्यात यावा अशी फार वर्षापासूनची मागणी आहे। मरोडे ग्रामसभेचा ठराव घेत नागरिकांनी शासकीय पातळीवर पत्रव्यवहारही केला आहे। मरोडेकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत टोल नाक्याचे काम केले जात आहे। हे पाहून मरोडेकरांनी नियोजित टोल नाक्याचे काम बंद पाडले। टोल हटाव कृती समितीने याबाबत आक्रमक भूमिका घेत मरोडेकरांच्या मागणीकडे लक्ष देत येत्या 15 दिवसात नियोजित टोल नाक्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। वॅगनार आणि एसटी बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील दोघांचा तर मिरज येथील एकाचा समावेश। माढ्यात भाजपकडून फलटणचे रणजित सिंह नाईक निंबाळकर, शिवसेनेचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी। मी अजिबात नाराज नाही, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार, खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे यांचे प्रतिपादन। कार्यकर्त्यांची भूमिका हाच माझा अंतिम निर्णय, कल्याणराव काळे यांची माहिती। सेना की भाजप ठरवण्याचा पूर्ण अधिकार कार्यकर्ते बैठकीत घेणार। आणि मरोडे येथील टोल नाक्याची जागा बदलण्याची मागणी। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।